वाढती गुन्हेगारी धोक्याची नांदी। आळंदीलगत वसलेले शहर म्हणजे चाकण देवभूमी, मंत्रभूमी, यंत्रभूमी अशी चाकण आणि खेड तालुक्याची ओळख सर्वदूर मान्य झाली आहे। क्रांतिकारकांची, संतांची भूमी असे वर्णन होणाऱ्या या परिसराची ओळख मागील 12-15 वर्षात बदलत आहे। या संत व क्रांतिकारकांच्या भूमीत आता दानवांचा संचार झालाय आणि याच दानवाचे जे काही प्रताप सध्या सुरू आहेत ते पाहून कुणाचाही संताप येईल अशी अवस्था निर्माण झाली आहे। शांत शहर म्हणून चाकण परिसर आणि खेड तालुक्याची असलेली ओळख आता बदलू लागली आहे। गेल्या 15-20 वर्षात चाकणसह खेड तालुक्याचा झपाट्याने विकास झालाय आणि गुन्हेगारीही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे। मागील काही वर्षात एकमेकांना संपवण्याच्या घटना घडल्या आहेत आणि अजूनही त्या चालू आहेत। अनेक गुन्हेगार आणि अत्याचार करणारी गुंड मंडळी मात्र समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत। चाकण औद्योगिक भागात आणि ठिकठिकाणी गुन्हेगारी कुणाच्या जीवावर चालते, कोण ही सगळी यंत्रणा सांभाळतो हे पोलीस सोडून सगळ्या चाकण शहराला आणि नागरिकांना माहीत झाले आहे। पण ही गुन्हेगारी मोडीत काढण्याची इच्छा नसल्याने गुन्हेगारी फोपावली आहे। याच गुन्हेगारांच्या जीवावर अनेक अवैध व्यवसाय बिनदिक्कतपणे चालतात। सामान्य नागरिक दहशतीत राहतात असा अनेकांचा समज आहे। मात्र जळक्षोभ उसळल्यास जबाबदारी कुणाची हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे। अनेक राजकीय पक्षांनी देखील या गुंडांना आपापल्या पदरी पोचले असल्याच्या सामन्यांचा सडेतोड आरोप आहे। अनेक राजकारणी देखील बाहेरील टोळ्यांना स्थानिकांचा बंदोबस्त करण्याच्या सुपाऱ्या देत असल्याचं लपून राहिलेलं नाही। मागील काही दिवसात गुन्ह्याचा हा आलेख वाढत चालला असून कोयते पिस्तुलाचा वापर खेळण्यासारखा होत आहे। ही गंभीर गोष्ट जर वेळीच आवरली नाही तर चाकणसह खेड तालुक्याचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। अनेक युवकांनी अशा टोळ्या ग्रुप करायचे आणि त्या माध्यमातून गुन्हेगारी करण्याचा नवा ट्रेंड या भागात रुजू पाहत आहे। सोशल माध्यमात फिरणाऱ्या रील्स खूप धक्कादायक आहेत। गुन्हेगारीकडे वळणारी ही पावले रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि समाजासमोर आहे। केवळ दंडुकेशाहीने हा प्रश्न सुटणारा नाही। गुन्हेगारी करणाऱ्या युवकांच्या टोळ्या बंद पाडायच्या असतील तर या टोळ्यांमध्ये होणारी भरती थांबवावी लागेल। त्यासाठी त्यातील प्रमुखांना कारवायांच्या खात्रीत घ्यावे लागणार आहे। अल्पवयीन गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनाच मुलांसोबतचा संवाद वाढवावा लागणार आहे। त्यासोबतच शालेय स्तरावरही मुलांना त्याचे धोके समजावून सांगण्याची आवश्यकता आहे। चाकणमधील गुन्हेगारी पोचणाऱ्या मंडळींची कुंडली नागरिकांनी पोलिसांच्या समोर मांडून देखील पोलीस कारवाई कुणाच्या सांगण्यावर टाळतात असा नागरिकांचा सवाल आहे।